हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडीच्या एसएससी ऍग्रिकल्चर या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शुभम सर्स अकॅडमीमध्ये IBPS अंतर्गत होणाऱ्या सगळ्या परीक्षांची तयारी केली जाते आणि त्यात ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड ज्या काही परीक्षा IBPS घेतं त्या सगळ्या ऍग्रिकल्चरच्या रिलेटेडचा सिलेबस किंवा त्या सगळ्या ऍग्रिकल्चरच्या रिलेटेडच्या एक्झामची तयारी आपण या सेपरेट युट्यूब चॅनलला म्हणजे एसएससी ऍग्रिकल्चर या युट्यूब चॅनलला करत असतो. तर मित्रांनो, एसएससी ऍग्रिकल्चर जे ऍग्रिकॉस साठी वेगवेगळे परीक्षांची तयारी करून घेतो त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची परीक्षा जी आहे CCI म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम जी आहे ती आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजे 20 तारखेला आहे. अवघ्या 2 दिवसावर परीक्षा आहे आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो आहे तो आहे डाटा रिलेटेड टू कॉटन. त्यांनी जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये कॉटनचे इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि एरिया प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटीचा डाटा जो आहे तो विचारला जाईल असं त्यांनी सिलेबसमध्ये दिले. परंतु जर तुम्ही गेल्या वर्षीच्या मुलांशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे, सर एवढा डाटा तर खूप जास्त महत्वाचा आहे, कारण या डाटावर किमान मागच्या वर्षी 3 ते 4 प्रश्न आले होते. ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी असं सांगितलं की सर 2 ते 4 प्रश्न 100% या डाटावर आलेले होते गेल्या वर्षी सुद्धा. सो या वर्षी सुद्धा मुलांनी ते करायला पाहिजे. मग हा डाटा बऱ्याच जणांनी असं सांगितलं की सर अवेलेबल होत नाहीये किंवा कुठून मिळवायचा वगैरे वगैरे ह्या गोष्टी मला बऱ्याच जणांनी विचारल्या मला. ठीक आहे, याच्या रिलेटेड आणखी 1-2 मिनिटं मी तुमचे घेतो. जसं त्यांनी सिलेबस दिलेला ऍग्रिकल्चरचा आपल्या याच्यामध्ये CCIच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त फोकस जो आहे सिनियरला बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की एंटमॉलॉजीवर ठेवायला पाहिजे मुलांनी. सुंडामधून जरी तुम्ही एंटमॉलॉजी केलं कव्हर तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्यातल्या कॉटनचं एंटमॉलॉजी जरा जास्त महत्वाचं आहे. त्यामध्ये मग बोलवॉर्म्स वगैरे ते सगळं आलं. त्यानंतर पॅथॉलॉजी ही जी महत्वाची आहे पण सगळ्यात जास्त एंटमॉलॉजी महत्वाचं आहे. त्यानंतर मार्केटिंग आणि ट्रेंड्स वगैरे जे आहेत ते तर आजच्या लेक्चरमध्ये कव्हर होऊनच जाईल. बाकी डाटा वगैरे इम्पोर्ट एक्सपोर्ट हा सगळा कव्हर होऊन जाईल. तर हे जे 2 टॉपिक आहेत, एक तर कॉटनचं एंटमॉलॉजी आणि कॉटनच्या रिलेटेडचा हा जो डाटा आहे याच्यामध्ये तुमचे किमान 10 प्रश्न हे तुमचे कव्हर होऊ शकतात असं सिनियरनी सांगितलं, म्हणजे ज्यांनी सिलेक्शन झाले त्या मुलांनी सांगितलेलं आहे. सो ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला शोधाव्या लागतील कुठेतरी किंवा तुम्हाला त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागतील ह्या सगळ्या गोष्टी आपण आता काढलेल्या आहेत. सगळा डाटा मी तयार केलेला आहे. काही जणांनी हा डाटा ऑलरेडी तयार केला असेल त्यांनी रिव्हिजन द्या किंवा या डाटामध्ये पण काय महत्वाचं आहे आणि किती लक्षात ठेवायचं एवढं बघा. किंवा कोणी हा डाटा काढलाच नसेल वाचलाच नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर जे आहे ते प्रीमियम लेवलचं असणार आहे, म्हणजे खूप महत्वाचं असणार आहे. ह्या लेक्चरमधून किमान तुमचे 3 ते 4 प्रश्न कव्हर होतील, प्रोव्हाइडेड तुम्हाला हे लेक्चर शेवटपर्यंत बघावं लागेल, लक्ष देऊन बघावं लागेल. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची अनाउन्समेंट मी आता करतो की याच्यामध्ये भरपूर सारा डाटा आहे, भरपूर सारे आकडे आहेत जे मी सांगून आणि तुम्ही एकदा ऐकून लक्षात राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल. त्यासाठी लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या टेलिग्राम चॅनलला मी या लेक्चरची PDF टाकतो. ठीक आहे. मग यामधले जे डाटा टेबल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला वाचता येतील किंवा प्रिंट काढून तुम्हाला ते व्यवस्थित रिवाइज करता येतील. ठीक आहे. सो ह्या 2 महत्वाच्या अनाउन्समेंट होत्या. तर बघूया आजचं लेक्चर महत्वाचं आहे. कॉटनच्या रिलेटेडच्या फॅक्ट्स आणि डाटा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. सो कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी एक्झाम होणार आहे त्यातून जी पदं भरली जाणार आहेत ती खरंच खूप चांगली पदं आहेत. गेल्या वर्षी आपले SSIचे जवळपास 2 स्टुडंट्स जे आहेत ते सिलेक्ट जास्त झाले असतील, बट आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यांना मी आता बोललो लेक्चर रेकॉर्ड करण्याआधी ते दोघंही जण आहेत. दोघांचे कृषी सेवक म्हणून पण सिलेक्शन झाले आणि दोघंही इंटरव्ह्यूला होते IBPS AFOच्या. म्हणजेच काय, तर ऍग्रिकल्चरचा अभ्यास खूप चांगला जर असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज येतच जातात. इन द फॉर्म ऑफ CCI, इन द फॉर्म ऑफ CWC, इन द फॉर्म ऑफ FCI वगैरे वगैरे. प्रोव्हाइडेड तुम्हाला ऍग्रिकल्चरचा अभ्यास चांगला करावा लागेल. ठीक आहे. चलो मुव्हिंग टू द मेन पॉइंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉटनच्या थोडंसं बेसिक बॅकग्राऊंड वरून सुरुवात करणार आहोत. बघा, कॉटन म्हणजे काय, म्हणजे कॉटन हे एक जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि त्यातल्यात महाराष्ट्रामध्ये एक मुख्य पीक आहे. ठीक आहे. हे जास्त करून आपण कोण्या सीझन मध्ये घेतो, खरीप सीझन मध्ये घेतो, राईट? बरोबर आहे. हे शक्यतो 6 महिन्याचं पीक आहे, 6 मंथ्सचं. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, कॉटन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कमर्शियल क्रॉप. हे कुठलं क्रॉप म्हणलं जातं, याला कमर्शियल क्रॉप म्हणलं जातं. ठीक आहे. कमर्शियल क्रॉप म्हणलं जातं म्हणजे याला नगदी पीक म्हणलं जातं मराठीमध्ये. ठीक आहे. नगदी पिकांपैकी एक आहे. कल्टिवेटेड इन इंडिया अँड अकाउंट्स फॉर अराउंड 24% ऑफ टोटल ग्लोबल कॉटन प्रोडक्शन. म्हणजे पूर्ण जगामध्ये जेवढं काही कॉटनचं प्रोडक्शन होतं त्याच्या 24% प्रोडक्शन म्हणजे जवळपास 1/4 भाग जो आहे तो फक्त आणि फक्त इंडियामध्ये प्रोड्यूस होतो. म्हणजे 24% म्हणजे आपल्या मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये 1/4 पोर्शन ऑफ ग्लोबल प्रोडक्शन. पूर्ण जगामध्ये जेवढं काही कॉटन प्रोडक्शन होतं त्यातल्या 1/4 प्रोडक्शन हे फक्त आणि फक्त आपल्या इंडियामध्ये होतं. लक्षात ठेवा.
इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्री कंझ्युम्स अ डायव्हर्स रेंज ऑफ फायबर्स अँड yarns. The ratio of use of cotton to non-cotton fiber in India is 60-40. आपल्या भारतामध्ये कॉटन टू नॉन कॉटन फायबर्स वापरण्याचा जे रेशो आहे तो 60-40 असा आहे. म्हणजे जवळपास 60% लोक हा कॉटनचा कपडा वापरतात आणि 40% लोक हे नॉन कॉटनचे फायबर्स जे आहेत तो फायबर वापरतात. म्हणजे जे काही फायबर आपल्या इंडियामध्ये तयार होतं त्यातलं 60% फायबर हे कॉटन पासून तयार होतं आणि 40% फायबर हे नॉन कॉटन प्रोडक्शन होतं. ठीक आहे. आता हाच जर रेशो तर बाहेर कंट्रीमध्ये जर पाहिला तर बाहेर कंट्रीमध्ये ही 30:70 आहे. म्हणजे कॉटनचा जो फायबर आहे तो बाहेर कंट्रीमध्ये फक्त 30% वापरला जातो, व्हाईल नॉन कॉटनचा जो फायबर आहे तो 70% वापरला जातो. ठीक आहे. म्हणजे बाहेर कंट्रीमध्ये कॉटनचा फायबरचा जो यूज आहे तो कमी आहे, व्हाईल इंडियामध्ये जास्त आहे. इंडियामध्ये 60% फायबर जो आहे 60% फायबर जो आहे तो कॉटनचा यूज करतो. बघा आपल्या इथं जास्त करून टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये हा खूप जास्त लागतो कॉटन आपल्याला. आपल्या इथं कपडे जे आहेत आपण खूप जास्त प्राधान्य देतो कपड्यांना, आपल्या सुती कपड्यांना. ठीक आहे. आपण सुती कपडे म्हणतो किंवा याचे कपडे म्हणतो आपण, सुती कपडे किंवा खादी जे म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे जे आहे याच्यामुळे आपलं प्रोडक्शन कॉटनचं जे फायबर आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये इंडियामध्ये वापरलं जातं. ठीक आहे. लक्षात ठेवा 60-40 हे एक मुद्दा लक्षात ठेवा. या लेक्चर्समध्ये स्लाइड्समध्ये जे मी येलो कलर मध्ये दिलेलं आहे किंवा जे मी अंडरलाईन करून दिलेलं आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला हा पूर्ण पीपीटी तर मी देणारच आहे, पण त्यात पण जर तुम्ही फास्ट रिव्हिजन करायचं असेल तर फक्त येलो जरी वाचलं तरी तुमचं 5 मिनिटांमध्ये रिवाइज होऊ शकतं, प्रोव्हाइडेड तुम्हाला हे लेक्चर पूर्ण ऐकावं लागेल. ठीक आहे. चलो बघा, पहिला मुद्दा असा आहे की पूर्ण जगाच्या प्रोडक्शनच्या 24% प्रोडक्शन हे फक्त इंडियामध्ये होतं. त्यानंतर आपलं जे कॉटन टू नॉन कॉटन फायबरचा रेशो आहे तो 60:40 आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे कॉटन इज ऑल्सो वन ऑफ द लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स इन इंडियाज नेट फॉरेन एक्सचेंज. नेट फॉरेन एक्सचेंज मध्ये सुद्धा कॉटनचा एक मेजर रोल आहे. जे काही आपण एक्सपोर्ट करतो आणि त्यामधून जे काही आपण फॉरेन एक्सचेंज मिळवतो, ठीक आहे, परकीय चलन जे आपण मिळवतो त्यापैकी सगळ्यात महत्वाचं जे एक्सपोर्ट आपण करतो त्यापैकी ऍग्रिकल्चरल बरेच प्रोडक्ट आहेत, त्यापैकी एक महत्वाचं म्हणजे कॉटन आहे. ठीक आहे. त्यापैकी एक महत्वाचं म्हणजे कॉटन आहे. ड्यू टू इट्स इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इन इंडिया इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हाइट गोल्ड. सफेद सोना बोला जाता है इसको. क्या बोला जाता है? सफेद सोना, पांढरं सोनं असं म्हणतो आपण. बऱ्याच वेळा पेपरमध्ये वगैरे तर बघा पांढरं सोनं. ठीक आहे. पांढरं सोनं याला आपण म्हणतो. कॉटनला पांढरं सोनं म्हणतो का? कारण त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जे आहे ते खूप जास्त आहे. चलो, आता कॉटनच्या रिलेटेड कॉटनची बायोलॉजी असेल, कॉटनचं बाकीचे रिलेटेड कॉटनच्या काही व्हरायटीज असतील, काही न्यूली डेव्हलप्ड व्हरायटीज असतील, कॉटनचे काही इश्यूज असतील, कॉटन मार्केटमध्ये काही इश्यूज असतील, कॉटनच्या रिलेटेड कुठलीही नवीन जी न्यूज आहे ती तुम्हाला कव्हर करणं गरजेचे आहे बिफोर अपिअरिंग टू द CCI एक्झाम. ठीक आहे. बघा आता नॅशनल सिनेरिओ बघू आपण. कॉटनचा जो हे आहे त्याचा एरिया किती आहे, प्रोडक्शन किती आहे आणि प्रोडक्टिव्हिटी किती आहे याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत असं त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे सिलेबस मध्ये. ठीक आहे. सो यू मस्ट गो थ्रू दिस डाटा. एकरेज अंडर कॉटन अँड यील्ड. एकरेज म्हणजे काय? ते एरिया, सिंपल भाषेत एरिया. ठीक आहे. आता आपण सध्या नॅशनल सिनेरिओ बघतो, हळूहळू तुम्हाला मी ग्लोबल सिनेरिओकडे नेणार आहे. ठीक आहे. तर आपल्या नेशनमध्ये ऍटलिस्ट इंडियामध्ये बघा, इंडिया गॉट फर्स्ट प्लेस इन द वर्ल्ड कॉटन एकरेज. म्हणजे कॉटनच्या अंडर जेवढा काही एरिया आहे त्यापैकी इंडियामध्ये सगळ्यात जास्त एरिया आहे. ठीक आहे. जगामध्ये जेवढा काही कॉटनच्या अंडर एरिया आहे, त्यापैकी सगळ्यात जास्त एरिया हा इंडियामध्ये आहे. इंडिया इज लीडिंग कंट्री इन कॉटन कल्टिवेशन. कॉटन एरिया अंडर कॉटन जो आहे तो सगळ्यात जास्त इंडियामध्ये आहे. अराउंड 39% ऑफ वर्ल्ड एरिया, म्हणजे जवळपास 100 हेक्टर जर कॉटनचं लागवड होत असेल जगामध्ये ग्लोबली, कॉटनची लागवड जर, बरं का, फक्त एरिया बोलतोय मी, एरिया. ठीक आहे. एरिया लागवड जर 100 हेक्टरची होत असेल तर त्यातली जवळपास 39 हेक्टर लागवड ही फक्त आणि फक्त भारतामध्ये होते. आणि उरलेली मग 41 हेक्टर जी लागवड आहे ती पूर्ण जगामध्ये, उरलेल्या बाकी कंट्रीज मध्ये होते. म्हणजे केवढा मोठा पोर्शन किंवा केवढा मोठा एरिया आपल्या इंडियामध्ये आहे अंडर द कल्टिवेशन ऑफ क्रॉप, एवढं लक्षात घ्या. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली 67% ऑफ इंडियन्स कॉटन्स इज प्रोड्युस्ड इन रेनफेड एरिया अँड 33% इज इरिगेटेड. ठीक आहे. याच्यात तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की कॉटन जेवढं काही इंडियामध्ये प्रोड्यूस केला जातो त्यातला इरिगेटेड कॉटन किती पर्सेंट असतो? तर इरिगेटेड कॉटन हा जवळपास 33% आहे. जेवढं काही कॉटन आपल्या इंडियामध्ये प्रोड्यूस केला जातो त्यापैकी जवळपास 33% म्हणजे 1/3
ठीक आहे. 1/3 जे आहे तो इरिगेटेड आहे. म्हणजे मेन सोर्स कुठला आहे? मेन सोर्स कुठला आहे कॉटनचा? रेनफेड आहे. रेनफेड, ठीक आहे. रेनफेड म्हणजे काय? तर फक्त पावसावर निर्भर, ठीक आहे. आणि 33% जो इरिगेटेड लँड आहे त्याच्यामधनंही कॉटन प्रोडक्शन जे आहे ते 33% पर्यंत येतं इरिगेटेड लँड पासून, ठीक आहे. इन टर्म्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी इंडिया इज ऑन 33rd रँक, ठीक आहे. आता 33rd बघा, एरियामध्ये आपण 1 नंबरला, ठीक आहे. आणि प्रोडक्टिव्हिटी मध्ये बघा, प्रोडक्शन मध्ये आणि प्रोडक्टिव्हिटी मध्ये बघा, ठीक आहे. आपल्याला पुढे बघायचंय. हे तुम्हाला सेपरेट टेबल्स मी दिलेले आहेत प्रत्येकाचे, ठीक आहे. नॅशनल सिनेरिओ मध्ये जर तुम्ही पाहिलं, एकरेज अंडर कॉटन म्हणजे एरिया अंडर कॉटन जर पाहिलं, तर आपल्या इंडियामध्ये हा जो इयर वाईज डाटा दिलेला आहे, याच्यामध्ये प्रत्येक याचा डाटा मी इयर वाईज दिलेला आहे, ठीक आहे. तर इयर वाईज जरी डाटा असला तरी तुम्ही लक्ष देताना फक्त ह्या शेवटच्या 2 वर लक्ष द्यायचं, ठीक आहे. ते 22-23 मध्ये काय म्हणजे गेल्या वर्षी काय होतं आणि 23-24 मध्ये काय, ठीक आहे. 23-24च, ठीक आहे. आता हे जे पूर्ण डॉक्युमेंट आहे, या वर्षीच्या जवळपास जानेवारीपासून एप्रिल पर्यंतचे सगळे टेबल्स मी इन्क्लूड केलेले आहेत वेगवेगळे, ठीक आहे. सो जानेवारीपासून एप्रिल पर्यंतचे टेबल्स. मग आता हे जे आहे हे या वर्षीचं सगळं प्रिडिक्शन असणार आहे, म्हणजे एरिया किती होता किंवा प्रोडक्शन किती येईल हे सगळं प्रिडिक्टेड आहे, ठीक आहे. या वर्षी 2023-24 झालंय ऍक्च्युअली, बट 2023-24चा ऍक्च्युअल डाटा नाहीये आणखीन, ठीक आहे. कारण मार्केटमध्ये पूर्णच्या पूर्ण कॉटन नाही आलेला. तुमच्या इथं पण गेल्या वर्षीचा जो कॉटन झालेला आहे तो बऱ्याच जणांनी आणखीन पण स्टोअर करून ठेवलेला असेल, तुमच्या घरी पण असेल, राईट, ठीक आहे. किंवा आणखीन कुठं ठेवलेलं असेल. तर हे असं आहे की हे 22-23 आणि 23-24चा टर्म्स ऑफ द पी लिहिलेलं म्हणजे प्रिडिक्टेड आहे. आणखीन 23-24चा कन्फर्म डाटा जो आलेला नाहीये. त्यामुळे हे 2 जे इयर आहेत, ह्या 2 इयरचा जो डाटा आहे प्रत्येक टेबल मधला तो लक्षात घ्यायचा आहे. बाकी हे 17, 18, 18, 19 फक्त नजर मारायची, याच्यात काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. बघा, एरिया अंडर कॉटन किती आहे, एरिया अंडर कॉटन आणि यील्ड किती आहे बघा. एरिया जर पाहिलं तर इंडियामध्ये जवळपास 124.70 म्हणजे जवळपास 125 आहे. 125 काय लाख हेक्टर एवढा एरिया कॉटनच्या अंडर आहे. 125 लाख हेक्टर एवढा एरिया कॉटनच्या अंडर आहे. हा कमी जास्त होत राहिलेला आहे. याच्यामध्ये काही एक स्पेसिफिक ट्रेंड नाहीये की इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे, पण याच्यात कमी जास्त होत राहिलेलं. त्याच्यामुळे ट्रेंडचं काही लक्षात घ्यायचं नाहीये. कॉटनचा एरिया जो आहे तो गेल्या वर्षीपर्यंत 125 लाख हेक्टर एवढा होता. 125 लाख हेक्टर, ठीक आहे, एवढा होता. कॉटनची यील्ड किती होती? तर कॉटनची यील्ड जी आहे ती गेल्या वर्षी 441 किलोग्राम पर हेक्टर होती, ठीक आहे. 441 किलोग्राम पर हेक्टर. ऍव्हरेज यील्ड म्हणजे काय? ऍव्हरेज यील्ड म्हणजे पूर्ण सरासरी उत्पादन जर पाहिलं आपण, पूर्ण इंडियामधलं जर सरासरी उत्पादन पाहिलं तर 441 किलोग्राम पर हेक्टर ही त्याची यील्ड आहे कॉटनची, ठीक आहे, गेल्या वर्षीची, ठीक आहे. हा डाटा प्रत्येकाच्या खाली सोर्स दिलेला आहे आणि त्याची डेट दिलेली आहे बघा. हे ऑफिशियल डॉक्युमेंटचं म्हणूनच मी स्क्रीनशॉट काढले. हे 14/3/2024च्या मीटिंग मधला हा डाटा आहे, ठीक आहे. म्हणजे हा फार रिसेंट, अतिशय रिसेंटचा डाटा आहे. याच्यापेक्षा रिसेंटचा डाटा तुम्हाला नाही मिळू शकणार, ठीक आहे. खूप प्रयत्न केला प्रत्येक डाटा तुम्हाला रिसेंटचा आणून देण्याचा, ठीक आहे. सो कॉटनचा एरिया जो आहे तो इंडियामध्ये 125 लाख हेक्टर आहे आणि 441 किलोग्राम पर हेक्टर याची प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा यील्ड आहे, ठीक आहे. यील्ड कशी आहे? ऍव्हरेज यील्ड आहे, ठीक आहे. ऍव्हरेज यील्ड आहे, ठीक आहे. आता इथून पुढे बरेच टेबल्स आपल्याला बघायचे जे की खूप महत्वाचे असणार आहेत आणि ते टेबल्स जे आहेत, तो डाटा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असंच राहू द्या. सोबत चालता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपली AFO ची बॅच किंवा पूर्ण ऍग्रिकल्चरची बॅच असं म्हणायला काही हरकत नाही. ऍग्रिकल्चर ज्यामध्ये शिकवलं जातं, जे की तुम्हाला CCI ला किंवा FCI ला किंवा NSC ला किंवा आपलं CWC ला किंवा तुमच्या AFO ला, असं ओव्हरऑल सगळ्याच परीक्षांसाठी कामाला येणारं जे ऍग्रिकल्चर आहे, ती ऍग्रिकल्चरची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली टीम आणि सगळ्यात स्वस्तामध्ये ही जी बॅच आहे ही अवेलेबल आहे आपल्या इथं. फक्त 2000 मध्ये ऍग्रिकल्चरचे 6 वेगवेगळ्या फॅकल्टीज, त्या विषयामधल्या एक्सपर्ट फॅकल्टीज आपल्या इथं टीचिंगला आहेत, ठीक आहे. तर जर ऍडमिशन घ्यायचं असेल तुमच्या मित्रांपर्यंत नक्की ह्या व्हिडिओची लिंक पोहोचवा आणि हे पोस्टर पोहोचवा. ऍडमिशन घ्यायचं असेल तर या दोन्हीपैकी कुठलाही कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता, कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. सो ही एक महत्वाची हे आहे तुमच्यासाठी सूचना आहे. सोबत याच्यामधल्या फॅसिलिटीज वगैरे इथे दिलेल्या आहेत. लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह पण लेक्चर्स होतील, रेकॉर्डेड पण तुम्हाला राहतील. एक्सपिरियन्स स्टाफ आहे सगळे सिलेक्ट. याच्यामधले काही AFO, आता हे विजय सर आहेत, हे सिलेक्टेड AFO आहेत. मी आहे, इंटरव्ह्यू दिलेला आहे. सतीश सर आहेत, मनीष सर आहेत, सगळ्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. हे सगळेजण
AFOच्या लेवलला क्रॅक केलेले माणसं आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही आता हे बॅच जॉईन करा किंवा न करा, बट याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगतो मी, टेलिग्राम ग्रुप आहे आपला SSA ऍग्रिकल्चर नावाने. ग्रुप म्हणण्यापेक्षा चॅनल आहे SSA ऍग्रिकल्चर. तर ह्या चॅनलला डेली आपण क्विजेस घेतोय आणि ह्या सगळ्या क्विजेस AFO लेवलला आहेत, म्हणजे IBPSच्या लेवलच्या क्विजेस आहेत. त्या क्विजेस डेली सॉल्व्ह करत चला. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, प्रोडक्शन आणि कन्झम्पशन काय आहे. इंडियामध्ये प्रोडक्शन आणि कन्झम्पशनचा सीन काय आहे बघा. इंडियामध्ये प्रोडक्शन आणि कन्झम्पशनचा सीन काय कॉटनच्या. इंडिया इज द ओनली कंट्री विच ग्रोज ऑल 4 स्पीसीज. सगळ्या स्पीसीज ज्या आहेत कॉटनच्या त्या ग्रो होतात, बट त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी आहे ती आहे गॉसिपियम हिरसुटम. गॉसिपियम हिरसुटम अंडर 90% एरिया आहे. जेवढं काही कॉटन कल्टिवेशन इंडियामध्ये होतं त्यातला 90% एरिया हा फक्त गॉसिपियम हिरसुटम या एका स्पीसीजच्या अंडर आहे. बाकी 4 स्पीसीज ज्या आहेत, गॉसिपियम आर्बोरियम, गॉसिपियम बार्बडेन्सी आणि हर्बेसियम, तर ह्या तिन्ही च्या अंडर फार कमी कमी एरिया आहे. बघा आजकाल जे आपण BT वगैरे वापरतो ना, ते सगळं गॉसिपियम हिरसुटम आहे. ठीक आहे, तिचं जी स्पीसीज आहे ती गॉसिपियम हिरसुटम आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे जे काही मेन स्टेट्स आहेत आपल्या इंडियामध्ये ज्याच्यामध्ये कॉटनचं प्रोडक्शन होतं, तर ते सगळे 9 ते 10 असे स्टेट्स आहेत आणि त्या सगळ्या 9 स्टेट्सला डिव्हाइड केले अॅग्रो इकॉलॉजिकल झोनच्या बेसिसवर. तर बघा कुठलं स्टेट कोण्या झोन मध्ये येतं बघा, नॉर्दर्न झोन आहे. हे सगळे फक्त कॉटन साठी बरं का. कॉटन झोन बघा, कॉटनचे झोन किती आहेत, 3 आहेत. पहिला आहे नॉर्दर्न झोन. नॉर्दर्न झोन मध्ये म्हणजे उत्तरी झोन मध्ये कोण कोण येतं बघा, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान हे 3 राज्य काय नॉर्थ झोन मध्ये येतात. ठीक आहे, सेंट्रल झोन मध्ये कोण येतं, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं साऊदर्न झोन. ठीक आहे, खाली तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक असे 3 राज्य आहेत. तर एकूण हे जे 9 राज्य आहेत, या 9 राज्यांमध्येच कॉटनचं मेजर प्रोडक्शन होतं. आपल्या इंडियामध्ये जेवढे काही स्टेट्स आहेत त्यातल्या ह्या 9 राज्यांमध्ये खूप जास्त प्रोडक्शन होतं. हे 9 राज्य या वेगवेगळ्या झोन्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. तर आपलं महाराष्ट्र जर कुठे येतं असं जर तुम्हाला विचारलं तर सेंट्रल झोन मध्ये. तुम्हाला एखाद्या कुठलंही राज्य विचारू शकतात. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात पाहिजे की महाराष्ट्र हे सेंट्रल झोन मध्ये येते अकॉर्डिंग टू कॉटन झोन्स. ह्याच्यामध्ये आणखीन काही स्टेट्स आहेत जसं की ओडिसा आहे, तामिळनाडू आहे. इथं सुद्धा कॉटनचं प्रोडक्शन होतं, जे की थोड्याफार प्रमाणामध्ये होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये होत नाही. ठीक आहे, हा एक टेबल आहे जो खूप महत्वाचा आहे. बघा हा टेबल तुम्हाला मोबाईलवर दिसतो की नाही मला माहित नाही, बट जरी दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका, प्रिंट काढून घ्या. नंतर मी तुम्हाला टेलिग्रामला ही PDF देतो. याच्यामध्ये काय माहितीये का, स्टेट वाईज आणि इयर वाईज डाटा आहे. 2018 पासूनचा डाटा आहे. प्रत्येक स्टेट म्हणजे ह्या जे 9 कॉटन प्रोड्युसिंग स्टेट आहेत त्या 9 कॉटन प्रोड्युसिंग स्टेटचा हा डाटा आहे बरं का, जे आपण आता पाहिले ते. ठीक आहे, नॉर्थ झोन मध्ये, सेंट्रल झोन मध्ये आणि साऊथ झोन मध्ये कुठले कुठले स्टेट आहेत आपण पाहिलं आपण. ठीक आहे, सो ओव्हरऑल यांचा डाटा आहे. तर तुम्हाला काय मी सांगितले, सगळ्यात रिसेंटचा डाटा 2023-24 हा डाटा हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा. आता या टेबलमध्ये काय काय आहे बघा, या टेबलमध्ये काय काय बघा, स्टेट वाईज आणि इयर वाईज एरिया आणि प्रोडक्शनचा डाटा आहे. बघा एरिया कुठं आहे. आता जर नॉर्थ झोन मध्ये पाहिलं, तुम्हाला असा स्पेसिफिक प्रश्न विचारला जाऊ शकतो की नॉर्थ झोन मध्ये कुठल्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं, किंवा सेंट्रल झोन मध्ये कुठल्या स्टेटचा एरिया जास्त आहे, किंवा स्पेसिफिक साऊथ झोन मध्ये कुठल्या स्टेटचा एरिया जास्त आहे. बघा एरिया आणि प्रोडक्शन आपल्याला माहिती आहे की बाबा महाराष्ट्र आणि गुजरात हे आपल्याला माहिती आहे, बट त्यांनी स्पेसिफिक त्या झोन मध्ये विचारलं, नॉर्थ झोन मध्ये किंवा साऊथ झोन मध्ये, तर मग तिथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता किंवा तिथं ट्विस्ट येऊ शकतो. सो यासाठी तुम्हाला झोन वाईज लक्षात ठेवा. बघा झोन मध्ये सगळ्यात जास्त एरिया जो आहे, म्हणजे जर नॉर्थ झोन जर पाहिला, नॉर्थ झोन मध्ये सगळ्यात जास्त एरिया जो आहे तो आहे राजस्थान मध्ये आहे, आणि प्रोडक्शन जर पाहिलं तर प्रोडक्शन सुद्धा राजस्थान मध्ये आहे, नॉर्थ झोन मध्ये बरं का. ठीक आहे, नॉर्थ झोन मध्ये. आणि सेंट्रल झोन मध्ये बघा महाराष्ट्रामध्ये एरिया सगळ्यात जास्त आहे आणि प्रोडक्शन जे आहे ते गुजरातमध्ये जास्त आहे. एरिया महाराष्ट्रात आणि प्रोडक्शन गुजरातमध्ये आहे बरं का. याचे आकडे पण आहे. 42 लाख हेक्टर एरिया आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि प्रोडक्शन जे आहे ते 89 लाख बेल्स आहे. ठीक आहे, लाख बेल्स. आता तुम्हाला हे माहित असेल की कॉटनचं जे मोजमाप आहे ते बेल्स मध्ये होतं, आणि ही एक बेल म्हणजे 170 किलोग्रामची असते. ठीक आहे, 1 बेल इज इक्वल टू 170 kg. हे आता लहान लेकराला पण येतं. आणि तुम्ही जर CCI ची तयारी करत असाल, तुम्हाला हे जर माहित नसेल तर तुम्ही बैल आहात. बैल ही बेल नाही, तुम्ही वेगळ्या प्रकारचे बैल आहात. ठीक आहे, सॉरी. चलो बघा नॉर्थ झोन मध्ये राजस्थानमध्ये एरिया आणि प्रोडक्शन दोन्ही पण जास्त आहे. सेंट्रल झोन मध्ये जर पाहिलं तर
महाराष्ट्रामध्ये एरिया जास्त आहे, प्रोडक्शन आपल्या याच्यामध्ये जास्त आहे, गुजरातमध्ये जास्त आहे. आणि साऊथ झोन मध्ये जर पाहिलं तर साऊथ झोन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एरिया आणि प्रोडक्शन दोन्हीही तेलंगणामध्ये जास्त आहे. तेलंगणामध्ये एरिया आणि प्रोडक्शन दोन्ही जास्त आहे. ठीक आहे, ओके. सो ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं, ओव्हरऑल स्टेट वाईज जर डाटा पाहिला तर सगळ्यात जास्त एरिया जो आहे तो महाराष्ट्रात आहे. सगळ्यात जास्त एरिया जो आहे तो महाराष्ट्रात आहे, जो की जवळपास 42 लाख हेक्टर आहे. जो की 42 लाख हेक्टर आहे, त्याच्या जवळपास पण कोण नाहीये. महाराष्ट्रामध्ये एवढा एरिया आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एवढा एरिया आहे, 42 लाख हेक्टर एवढा एरिया कॉटनच्या अंडर आहे. प्रोडक्शन सगळ्यात जास्त कुठं आहे तर प्रोडक्शन मात्र 90 जवळपास म्हणजे 89.65 म्हणजे 90 लाख बेल्स 90 लाख बेल्स एवढं प्रोडक्शन आहे गुजरातमध्ये. ठीक आहे, एवढं प्रोडक्शन आहे गुजरातमध्ये. आणि महाराष्ट्राचं प्रोडक्शन किती आहे 82 आहे. 82 लाख बेल्स एवढं प्रोडक्शन आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जर प्रोडक्शनच्या बाबतीत जर पाहिलं तर गुजरात जो आहे तो 1 नंबरला आहे आणि महाराष्ट्र जो आहे तो 2 नंबरला आहे. ठीक आहे, महाराष्ट्र जो आहे तो 2 नंबरला आहे. प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत जर पाहिलं, इथं यील्डचा तिसरा कॉलम दिला. यील्ड म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी. तर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ऍव्हरेज यील्ड म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, ओके. सो यील्ड मध्ये बघा, यील्ड मध्ये जर पाहिलं तर सगळ्यात ऍव्हरेज यील्ड हाय जर पाहिलं आपण, सगळ्यात ऍव्हरेज यील्ड जर हाय पाहिली आपण तर ती आहे ही 590, म्हणजे ती आहे राजस्थानची. ठीक आहे, सो यील्ड किंवा ऍव्हरेज प्रोडक्टिव्हिटी असा कुठलाही शब्द जरी आला पेपरमध्ये तरी सगळ्यात जास्त कोणाची आहे ती आहे राजस्थानची आहे. ठीक आहे, आता हा पूर्ण जो डाटा आहे तुम्हाला पुन्हा स्प्लिट करून आणखीन सुटसुटीत दिलेला आहे पुढे, बरं का, डोंट वरी. बघा, इंडिया इज हॅव्हिंग सेकंड प्लेस इन द वर्ल्ड. सेकंड प्लेस आहे इन द वर्ल्ड विथ इस्टिमेटेड प्रोडक्शन ऑफ 323. बघा, सेकंड प्रोडक्शन आपल्या प्रोडक्शनच्या बाबतीत आपण काय पूर्ण जगामध्ये वर्ल्ड मध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये आपण 2 नंबरला आहोत. ठीक आहे, आणि कॉटन सीझन जो 2023-24 होता त्यामध्ये जवळपास 24% ऑफ वर्ल्ड कॉटन प्रोडक्शन ऑफ 1429 लाख बेल्स झालेला आहे. म्हणजे बघा 24% आपला एरिया आहे ग्लोबली, आपण पाहिलं आताच. ठीक आहे, आणि सॉरी पण 24%च पाहिलं आपण. ठीक आहे, एरिया आणि प्रोडक्शन हे पण 23.83 म्हणजे 24%च आहे. ठीक आहे, सो एरिया आणि प्रोडक्शन जर पाहिलं 2023-24 मध्ये, 2023-24 जर एरिया आणि प्रोडक्शन पाहिलं तर दोन्ही पण जवळपास 24%चं आहे. ठीक आहे, एरिया आणि प्रोडक्शन दोन्ही पण इंडियाचं ग्लोबल सिनेरिओनी इंडियामध्ये एरिया आणि प्रोडक्शन जो आहे तो ऍज कम्पेअर टू ग्लोबल जगाच्या 24% एरिया आणि 24% प्रोडक्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, इंडिया इज ऑल्सो सेकंड लार्जेस्ट कंझ्युमर, सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर तर आहेच आहे, पण कंझ्युमर पण आहे. आपण प्रोड्यूस तर करतो पण कंझ्युम पण खूप जास्त करतो. का कंझ्युम जास्त करतो? कारण आपल्या इथं कॉटन टू नॉन कॉटनचा जो रेशो आहे तो 60:40 आहे. आपल्याकडे कॉटन फायबर जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. ठीक आहे, कॉटन फायबर हे खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. आपण पाहिलं इस्टिमेटेड कन्झम्पशन हे आकडे काही कामाचे नाहीत. ठीक आहे, हा टक्केवारी बघा, इथं 23% ऑफ वर्ल्ड कॉटन कन्झम्पशन. ठीक आहे, 24% बघा इंडिया ऍज कम्पेअर टू ग्लोबल. इथं मी लिहून ठेवतो तुम्हाला. ठीक आहे, ग्लोबल सिनेरिओ मध्ये इंडिया बघा एरिया प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी एरिया प्रोडक्शन आणि कन्झम्पशन. ठीक आहे, एरिया प्रोडक्शन आणि कन्झम्पशन सगळे आकडे जवळपास आहेत. ठीक आहे, सगळे आकडे जवळपास आहेत. लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला, थोडेसे कष्ट होतील पण कष्ट घ्या. ठीक आहे, एरिया जो आहे तो आहे जवळपास 24%. ठीक आहे, जवळपास 24%. प्रोडक्शन जे आहे ते पण आहे जवळपास 23.83%. ठीक आहे, 23.83% विच इज ऑलमोस्ट इक्वल टू 24%. आणि कन्झम्पशन पण आहे 22.69% विच इज ऑलमोस्ट इक्वल टू 23%. बघा, आपण याला ऍव्हरेज जर केलं तर आपण हा जो एरिया आहे ना 24%, हा कुठे तुम्हाला दाखवतो मी. आता आपण वाचला बघा, सॉरी कॉटन एकरी 39% बरं का. सॉरी माय मिस्टेक 39% वाटलंच मला काहीतरी. ठीक आहे, हा प्रोडक्शन तिथं मागं आलेलं होतं डबल एकदा, मला वाटलं तेच लक्षात. ठीक आहे, एक मिस्टेक आहे, 39% आहे.
ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. हा, आता बघा, आता करेक्ट केले मी, आता करेक्ट केले. 23.83%. ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणू शकता, एरिया जो आहे तो 39% आहे, प्रोडक्शन जे आहे ते 24% आहे आणि कन्झम्पशन जे आहे ते 23% आहे. ठीक आहे, 23, 24 आणि 39 हे आकडे लक्षात ठेवा. ग्लोबल सिनेरिओमध्ये जगाच्या कंपॅरिझन मध्ये जर इंडियाला पाहिलं तर इंडियाचे एरिया जे आहे ते 39% आहे, जे प्रोडक्शन आहे ते 24% आहे आणि कन्झम्पशन जे आहे ते 23% आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, सो इंडियाज area as compared to world is 39%, production is 24%, consumption is 23%. हे आकडे लक्षात ठेवा. चलो, ठीक आहे, ओके. आता प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ऑफ कॉटन इन लास्ट 5 years. इंडियामध्ये बघा प्रोडक्शन आणि कन्झम्पशन कसं झालेलं आहे याचा हा ट्रेंड दिलेला आहे. प्रोडक्शन कसं वाढत वाढत गेले आणि कन्झम्पशन कसं झाले हे दिलेलं आहे. बट आपल्याला मागच्या वरच्या वर्षांचं काही घेणं नाही, आपल्या ह्या 2 वर्षांचंच घेणं नाही. ठीक आहे, त्यातही ह्या 23-24च जास्त घेणं नाही. बघा, 323.11 लाख बेल्स एवढं प्रोडक्शन आपलं गेल्या वर्षी झालेलं आहे. 323.11 लाख बेल्स आणि 317 लाख बेल्स एवढं कन्झम्पशन झालेलं आहे. ठीक आहे, 323चं प्रोडक्शन आणि 317चं कन्झम्पशन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे प्रोडक्शन जे आहे ते थोडंसं सरप्लस होतं, आपण जेवढं कन्झ्युम करतो त्यापेक्षा थोडंसं जास्त होतं. ठीक आहे, ओके. बट याच्यामध्ये आपण जे कॉटन प्रोड्यूस होतो तो ऍज इट इज आपण आपल्या इथं नाही वापरत. आपण कॉटनचे काही इंटरमिडिएट प्रोडक्ट्स तयार करतो, कधी त्याचे यार्न्स तयार करतो, काही फायबर तयार करतो आणि ते एक्सपोर्ट करतो. ठीक आहे, सो त्यामुळेच आपण असं पहिल्या स्लाइडवर म्हणलं की कॉटनच्या एक्सपोर्ट मध्ये सुद्धा बऱ्यापैकी आपल्या सिंहाचा वाटा आहे असं आपण म्हटलेलं आहे. सो 23-24 मध्ये 323 लाख बेल्स एवढं प्रोडक्शन होतं आणि 317 लाख बेल्स एवढं कन्झम्पशन होतं. ठीक आहे, एवढं कन्झम्पशन होतं. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट डाटा काय सांगतोय? इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट डाटा काय सांगतो? वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ कॉटन विथ एस्टिमेटेड एक्सपोर्ट ऑफ 27 लाख बेल्स, म्हणजे विच इज 5% ऑफ वर्ल्ड एक्सपोर्ट. वर्ल्ड मध्ये जेवढं काही एक्सपोर्ट होतं, वर्ल्ड मध्ये जवळपास 533 लाख बेल्स एवढं एक्सपोर्ट होतं आणि याचं जर 10% 53 आणि आणखीन 5% 50 केलं तर 25 लाखच्या आसपास येतं, जे की आपलं 27 लाख एवढं आपण एक्सपोर्ट करतोच. म्हणजे जो ऑलमोस्ट 5% काय करतो आपण? एक्सपोर्ट करतो. ठीक आहे, ऑलमोस्ट 5% आपण काय करतो? एक्सपोर्ट करतो. ठीक आहे, हे 2023-24च्या डाटानुसार आहे. Although India is a leading producer and exporter of cotton, some quantity that is less than 10%, so less than 10% of the total consumption of cotton is in India is imported. हे लक्षात ठेवा, इम्पोर्ट सुद्धा केला जातो. इंडियामध्ये जवळपास 10% कॉटन हा इम्पोर्ट सुद्धा केला जातो. जसं आपण इथं पाहिलं 323 प्रोडक्शन आहे आणि 317 कन्झम्पशन आहे. याचा अर्थ जवळपास 6 ते 7 लाख बेल्स एवढं आपल्याकडे सरप्लस प्रोडक्शन होतं. तरीही आपण, याचा अर्थ असा नाही की 323 ला 323 इथं वापरतो, काही याच्यामधला एक्सपोर्ट करतो आणि काही 10% जो आहे माल आपण बाहेरून आयात सुद्धा करतो. ठीक आहे, आपण आयात सुद्धा करतो. ओके, चलो, हा डाटा जर तुम्हाला मी एकत्र करून दिला, जर पुन्हा एकदा एकत्र केला तर बघा, ग्लोबली पर्सेंटेज बघा, ग्लोबल पिक्चर मध्ये इंडियाचा एरिया बघा, इंडियाचा एरिया बघा 39% आहे. समजा ग्लोबलचा 100% आहे, तर त्याच्यापैकी एरिया जो आहे तो 39% आहे. प्रोडक्शन जे आहे ते जवळपास 24% आहे. ठीक आहे, जवळपास 24% आहे. आणि आपण काय पाहिलं आणखीन, एक सेकंद, एरिया, प्रोडक्शन, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, एक्सपोर्ट आपण पाहिला जो की 5% आहे आणि इम्पोर्ट आपण पाहिला जो की 10% आहे. हा ग्लोबलचे 10% नाहीये, हा फक्त इंडियाचे 10% आहे. एक्सपोर्ट हा बाकीचा डाटा सगळा ग्लोबलच्या रिलेटेड आहे. एरिया, प्रोडक्शन आणि इथं आपण काय पाहिलं, एरिया, प्रोडक्शन आणि कन्झम्पशन पाहिलं, विच इज ऑलमोस्ट इक्वल टू 23%. ठीक आहे, तर ह्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवा. फक्त इम्पोर्ट 10% आहे, पण ते इंडियाच्या 10% आहे, वर्ल्डच्या नाही. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा, हा पर्सेंटेज लक्षात ठेवा. कॉटनचा इंडियाचा ऍज कम्पेअर टू ग्लोबल, इंडियाचा एरिया 39% आहे, प्रोडक्शन 24% आहे, कन्झम्पशन 23% आणि एक्सपोर्ट 5% आहे. ठीक आहे, ओके. सो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
बघा. आणि इंडियामध्ये जेवढं काय आपण कन्झ्युम करतो त्यापैकी 10% आपण बाहेरून मागवतो बरं का, वर्ल्डच्या नाही, इंडियातल्या कन्झम्पशनच्या. ठीक आहे. बघा इम्पोर्ट एक्सपोर्ट डाटा काय आणखी काय सांगतो तुम्हाला, इम्पोर्ट एक्सपोर्ट डाटा काय सांगतो तुम्हाला बघा. इम्पोर्ट जे आहे ते आपण जवळपास 2 लाख बेल्स आपण काय करतोय, इम्पोर्ट करतोय, बाहेर देशातून आयात करतोय. आणि एक्सपोर्ट किती करतोय, जवळपास 8.60 लाख बेल्स आपण काय करतोय, एक्सपोर्ट करतोय. ठीक आहे, एक्सपोर्ट करतोय, बाहेर देशामध्ये निर्यात करतोय. ठीक आहे. जर इम्पोर्ट पाहिलं तर हे वरच्यावर कमी, म्हणजे 2018 पासून कमी होत गेलेलं आहे, पुन्हा कुठं वाढलेलं आहे बघा. 15-35 म्हणजे याचा काही फिक्स ट्रेंड नाही असा. ठीक आहे, फिक्स काही ट्रेंड नाही. आणि सेम एक्सपोर्टचा पण, याचा पण काही फिक्स ट्रेंड नाहीये. ठीक आहे. सो इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असा काही तुम्हाला येणार नाहीये. ठीक आहे. बट गेल्या वर्षीपेक्षा इम्पोर्ट कमी झालेला आहे भरपूर, आणि एक्सपोर्ट जो आहे तो पण कमी झालेला आहे, दोन्ही पण कमी झालेला आहे. ठीक आहे. चलो, हे लक्षात ठेवा. इम्पोर्ट आपण किती केलंय यावर्षी, 2 लाख बेल केले, आणि एक्सपोर्ट किती केले, 8 लाख बेल्स केले. खूप महत्वाचा डाटा आहे बरं का, हा खूप महत्वाचा डाटा आहे. कंट्री वाईज प्रोडक्शन आणि कन्झम्पशन जर तुम्ही पाहिलं तर हे वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, आणि त्याचं प्रोडक्शन आणि कन्झम्पशन जर पाहिलं आपण 2 ठिकाणी पाहिले की इंडिया हे काय सेकंड आहे एरियामध्ये सेकंड आहे असं म्हणलं. मग फर्स्ट कोण आहे बरं, फर्स्ट कोण आहे बघा. प्रोडक्शन मध्ये फर्स्ट बघा 5.60 मिलियन मेट्रिक टन. आता इथलं जे वर्ल्डचं जे आपण हे घेतोय, प्रोडक्शन घेतोय, ते आपण बेल्स मध्ये नाही घेतोय, कशामध्ये घेतोय, एमएमटी म्हणजे मेक माय ट्रिप नाही, एमएमटी म्हणजे मिलियन मेट्रिक टन्स. ठीक आहे, मिलियन मेट्रिक टन्स मध्ये बघतोय. सो 5.6 मिलियन मेट्रिक टन्स एवढं प्रोडक्शन चायनामध्ये होतं, वाईल इंडियामध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं कमी 5.50 5.60 चीनमध्ये होतं, 5.50 इंडियामध्ये होतं प्रोडक्शन. ठीक आहे, म्हणजे फक्त 0.10 मिलियन मेट्रिक टनने आपण मागे आहोत. सो 5.50 मिलियन मेट्रिक टन एवढं प्रोडक्शन इंडियामध्ये होतं. सो इंडिया इज सेकंड इन प्रोडक्शन, चायना इज फर्स्ट इन प्रोडक्शन. ठीक आहे, चायना इज फर्स्ट इन प्रोडक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जर कोणी विचारलं तर थर्ड आहे ब्राझील. असा प्रश्न येतो बरं का कधी कधी, आपल्याला फर्स्ट माहित असतो, सेकंड माहित असतो, अचानक ते थर्ड विचारतात. ठीक आहे. सो फर्स्ट लिडिंग कंट्री इन द वर्ल्ड इज चायना, सेकंड इज इंडिया, अँड थर्ड इज ब्राझील. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं प्रोडक्शनच्या बाबतीत. कन्झम्पशनच्या बाबतीत जर पाहिलं तर सेम पुन्हा तोच ट्रेंड आहे. चायना कन्झम्पशन सगळ्यात जास्त करतो, त्यानंतर इंडिया कन्झम्पशन 2 नंबरला करतो, आणि कन्झम्पशन 3 नंबरला कोण करतो, तर 3 नंबरला करतं आपलं कुठली कंट्री आहे, पाकिस्तान. ठीक आहे, 3 नंबरला पाकिस्तान करतं. ठीक आहे, 3 नंबरला पाकिस्तान करतं. बघा कन्झम्पशनचा ट्रेंड कसा आहे, 1 नंबरला चायना, 2 नंबरला इंडिया, आणि 3 नंबरला पाकिस्तान. प्रोडक्शनचा ट्रेंड कसा आहे, 1 नंबरला चायना, 2 नंबरला इंडिया, आणि 3 नंबरला ब्राझील. ठीक आहे, 3 नंबरला ब्राझील. ओके, चलो बघा. आता पुढे एरिया आणि प्रोडक्टिव्हिटी याचा ट्रेंड बघायचा आपल्याला. एरिया आणि प्रोडक्टिव्हिटीचा जगामध्ये बघा, एरिया सगळ्यात जास्त आताच आपण पाहिलं एरिया सगळ्यात जास्त कशाचा आहे, एरिया सगळ्यात जास्त कोणाचा आहे, चीनचा असायला पाहिजे. ठीक आहे, इंडियाचा 12,000 दिसतोय आणि चीनचा 3,000 दिसतोय. हा नाही, प्रोडक्शन आहे ना. एरियामध्ये इंडिया टॉपला आहे बघा, एरियामध्ये इंडिया टॉपला आहे. ठीक आहे, आता हे सगळं तुम्हाला मी बरोबर पुन्हा आणखी एकदा करून देतो. ठीक आहे, एरियामध्ये इंडिया टॉपला आहे. ठीक आहे, 3 नंबरला चीन आहे. ठीक आहे, इथे लिहितो मी, एरिया इंडिया टॉपला आहे, चीन 2 नंबरला आहे, आणि युएसए 3 नंबरला आहे. ठीक आहे, एरियाच्या बाबतीत. आणि यील्डच्या बाबतीत म्हणजे पुन्हा प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली तुम्ही, यील्ड म्हणजे ऍव्हरेज प्रोडक्शन, जर ऍव्हरेज प्रोडक्शन म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी, तर त्याच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर चायना 1 नंबरला आहे, 2 नंबरला युएसए आहे, आणि 3 नंबरला इंडिया आहे. म्हणजे जिथे इथं चांगलं आहे तिथे आपण माग आहोत. ठीक आहे, चीन 1 नंबरला, 2 नंबरला इंडिया, आणि 3 नंबरला 2 नंबरला युएसए, आणि 3 नंबरला इंडिया. ठीक आहे, ओके. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा, हा टेबल आणि हा टेबल जर मिळून आपण पाहिलं, ठीक आहे, तर प्रोडक्शन, कन्झम्पशन आणि एरिया प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे एरिया, प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी आणि कन्झम्पशन ह्या 4 गोष्टी पाहिल्यात. ठीक आहे, ह्या 4 गोष्टी पाहिल्यात.
तर आपण एरियामध्ये कोण टॉपला आहे, एरियामध्ये कोण टॉपला आहे, इकडे आहे एरिया, एरियामध्ये टॉपला कोण आहे, एरियामध्ये टॉपला कोण आहे, इंडिया आहे. 2 नंबरला कोण आहे, 2 नंबरला आहे चीन आणि 3 नंबरला आहे युएसए. ठीक आहे, 3 नंबरला आहे युएसए. पहिले प्रोडक्टिव्हिटी मध्ये कोण आहे, प्रोडक्टिव्हिटी मध्ये कोण आहे, हा चायना, युएसए आणि आपलं हे इंडिया. ठीक आहे, चलो. प्रोडक्शन ऑफ कॉटन इन ग्लोबल सिनेरियो. प्रोडक्शन ऑफ कॉटन कोणाचं जास्त आहे, प्रोडक्शन कुठं जास्त आहे आपण पाहिलं. प्रोडक्शन कुठे जास्त आपण या टेबलमध्ये पाहिलं बघा. प्रोडक्शन कोणाचं जास्त आहे, प्रोडक्शन कोणाचं जास्त आहे, चायनाचं. 2 नंबरला इंडियाचं. बघा इथं 23-24. प्रोडक्शन सगळ्यात जास्त कोणाचं आहे, चायनाचं आहे. ठीक आहे, 5.60 आणि 5.50 कोणाचं आहे, इंडियाचं आहे. 3rd नंबरला कोण आहे, ब्राझील आहे. 3rd नंबरला कोण आहे, ब्राझील आहे. ओके, गॉट इट. तोच टेबल डबल आला इथं. ठीक आहे, तोच टेबल डबल आला इथं. फक्त थोडासा यांनी फक्त प्रोडक्शनचं घेतलं, त्याच्यामध्ये एरिया आणि प्रोडक्शन दोन्ही पण घेतलेलं आहे. ठीक आहे, चला बघा आता कंझम्पशनचा पुन्हा तोच टेबल. कुठला, हा रंगीतवाला. ठीक आहे, हा याच्यात दोन्ही पण एकत्र घेतलेला आहे. फरक एवढाच आहे, याच्यामध्ये एरिया आणि कंझम्पशन दोन्ही एकत्र घेतलं, प्रोडक्शन आणि कंझम्पशन दोन्ही एकत्र घेतलेलं आहे. याच्यामध्ये सेपरेट घेतलेलं आहे. ठीक आहे, तर बघा कंझम्पशनच्या बाबतीत आपण पाहिलं इंडिया टॉपला आहे, 2 नंबरला चायना आहे आणि 3 नंबरला मात्र पाकिस्तान आहे. ठीक आहे, 3 नंबरला मात्र पाकिस्तान आहे. बघूया आपण. ठीक आहे, ट्राय करूया. एरिया, प्रोडक्शन, त्याच्यानंतर घेऊया आपण कंझम्पशन आणि एरिया, प्रोडक्शन, कंझम्पशन आणि यील्ड म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, यील्ड म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी. बघा एरियाच्या बाबतीत कोण कोण आहे टॉपला, बघा हे पहिले तीन आपण लिहून घेऊ इथं. एरियाच्या बाबतीत पहिले कोण आहे, एरिया आहे इंडियाचा जास्त. 2 नंबरला आहे चायना. ठीक आहे, 2 नंबरला आहे चायना. 3 नंबरला आहे युएसए. ठीक आहे, प्रोडक्शन मध्ये कोण जास्त आहे टॉपला, प्रोडक्शन मध्ये आहे चायना. बरोबर आहे का, प्रोडक्शन मध्ये आहे चायना, इंडिया आणि ब्राझील. तुम्ही पण असं ट्री डायग्राम काढा बरं का. ह्या ज्या डायग्राम मी काढतोय ना, ह्या काढा, तुम्हाला सोपं जाईल. कंझम्पशनच्या बाबतीत बघा, कंझम्पशनच्या बाबतीत सुद्धा कोण आहे टॉपला, इंडिया, चायना आणि पाकिस्तान. ठीक आहे, ओके. आणि यील्डच्या बाबतीत जर पाहिलं तर यील्ड आहे सगळ्यात जास्त, म्हणजे ऍव्हरेज प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे चायनाची, 2 नंबरला आहे युएसए ची आणि 3 नंबरला आहे इंडियाची. म्हणजे ह्याच्या मागच्या 5 स्लाइड आहेत, ह्या 5 स्लाइड फक्त ह्या 5 शब्दांमध्ये, ह्या 5 डायग्राम मध्ये बरं का, ह्या 5 डायग्राम मध्ये. बस एवढं जरी तुम्ही पाठ केलं तरी सफिशियंट आहे. हा ट्रेंड लक्षात आला पाहिजे तुम्हाला. हे आकडे लक्षात नाही, हे जे टेबल्स आहेत, हे टेबल्सचे आकडे तुमच्या काही महत्वाचे नाहीयेत. त्या आकड्यांमध्ये दडलेलं सत्य किंवा त्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की काय आहे, म्हणजे ट्रेंड कसा ओळखायचा. ठीक आहे, ज्यांची एमएससी झालेली आहे किंवा ज्यांचे थेसिस चालू आहेत त्यांना लक्षात येईल हे काय आकडे, कारण ते पूर्ण थेसिस किंवा एमएससी जे आहेत याच्या टेबलवरच असते. ठीक आहे, त्यांना सेमिनार वगैरे चालू असतात. सो बघा, हे आकडे महत्वाचे नाहीत, आकडे पाठ करायचे नाहीत तुम्हाला. हे आकडे काय दर्शवतात तो ट्रेंड महत्वाचा आहे. बघा यील्ड जी आहे ती सगळ्यात जास्त चायनामध्ये आहे, 2nd नंबरला युएसए, 3rd नंबरला इंडिया. एरिया जो आहे ते इंडिया आहे टॉपला, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला युएसए आहे. प्रोडक्शन बघा सगळ्यात जास्त चायनामध्ये येतो, 2 नंबरला इंडियामध्ये, 3 नंबरला ब्राझीलमध्ये. कंझम्पशन बघा 1 नंबरला इंडियामध्ये, चायनामध्ये आणि पाकिस्तानमध्ये. ओके, गॉट इट. होप यू गॉट इट. कंझम्पशन मध्ये थोडंसं खालीवर झाले. कंझम्पशन सुद्धा चायनामध्ये जास्त होतं, प्रोडक्शन जास्त होतं आणि चायना 1 नंबर आणि इंडिया 2 नंबर आहे. ठीक आहे, कंझम्पशनच्या बाबतीत. ठीक, कंझम्पशनच्या बाबतीत. प्रोडक्शनच्या बाबतीत बरोबर आहे. ठीक आहे, चायना इंडिया ब्राझील. एरियाच्या बाबतीत इंडिया चायना युएसए आणि यील्डच्या बाबतीत चायना युएसए इंडिया. ठीक आहे, गॉट इट. चलो, काही कमी जास्त जर झालं असेल तर मॅनेज करून घ्या. ठीक आहे, कारण हे टेबल्स त्यासाठी तुमच्याकडे दिलेले आहेत. एक्सपोर्ट डाटा काय सांगतो बघा. एक्सपोर्ट आपण करतोय तर एक्सपोर्ट आपण किती करतोय, वर्ल्डच्या 5% करतोय, वर्ल्डच्या, ग्लोबलच्या 5% करतोय. ठीक आहे, ग्लोबलच्या 5% करतोय. मग
इंडियामध्ये बघा, इंडियामध्ये आपण बघा किती केलंय, 0.46 मिलियन मेट्रिक टन, ठीक आहे, 0.46 मिलियन मेट्रिक टन. सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कोण करतं, सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कोण करतं, आता यांनी सिक्वेन्स दिलेला आहे डायरेक्ट, ठीक आहे. पहिलं युएसए, दुसरं कोण आहे हा, ब्राझील, आणि तिसरं आहे हा, तिसरं कोण आहे, सीएफए झोन, ठीक आहे, सीएफए झोन आहे. तर एवढं लक्षात ठेवा, युएसए सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतो, 2 नंबरला ब्राझील एक्सपोर्ट करतो, ठीक आहे. युएसए 1 नंबरला एक्सपोर्ट करतो आणि दुसरा एक्सपोर्ट करणारी कंट्री कुठली आहे, तर ब्राझील आहे, ठीक आहे. इम्पोर्टच्या बाबतीत काय डाटा सांगतो बघा, इम्पोर्टच्या बाबतीत काय डाटा सांगतो बघा, सगळ्यात जास्त इम्पोर्ट कोण करतं, म्हणजे आयात कोण करतं, तर चायना करतं, ठीक आहे, चायना करतं. चायना सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतं. त्यानंतर 1.71 म्हणजे हे बांगलादेश आहे, हे इम्पोर्ट करतं सगळ्यात जास्त. आणि 3 नंबरला व्हिएतनाम, ठीक आहे, 3 नंबरला व्हिएतनाम. ह्या 3 कंट्रीजचा ट्रेंड लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त इम्पोर्ट कोण करतं, म्हणजे आयात कोण करतं, चायना करतं. का, कारण चायनाची आबादी खूप जास्त आहे, ठीक आहे, आबादी खूप जास्त आहे, म्हणजे त्यांचं काय जास्त आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे, त्यामुळे त्यांच्याकडे प्रोडक्शन कितीही जास्त असलं तरी त्यांना आणखीन कॉटन लागतो, मग ते काय करतात, बाहेर कंट्रीमधून मागवतात, ठीक आहे. सो चायनामध्ये इम्पोर्ट जास्त करतात, 2 नंबरला बांगलादेशला करतात आणि 3 नंबरला व्हिएतनाम मध्ये करतात, ठीक आहे, आयात. आणि निर्यात आपण काय पाहिलं, निर्यात सगळ्यात जास्त युएसए करतो आणि 2 नंबरला ब्राझील करतो, ठीक आहे. ओके, चलो. हा, आता हा एमएसपी चा ट्रेंड, हा शेवटचा टेबल आहे बघा. एमएसपी जर तुम्ही पाहिलं तर एमएसपी आपल्या इथं 2 या देतात, ठीक आहे, मीडियम स्टेपल आणि लॉंग स्टेपल. मीडियम स्टेपल आणि लॉंग स्टेपल, तो धागा जो आहे, ठीक आहे, तो धागा, मध्यम धागा आणि लांब धागा, ठीक आहे, अशा 2 प्रकारच्या धाग्यांना आपण एमएसपी डिसाइड करत असतो. तर मध्यम धागाची रेंज काय असावी आणि लॉंग स्टेपलची रेंज काय असावी हे इथं मेन्शन केलेलं आहे, एवढं वाचून घ्या, ठीक आहे. ओके, बघा आता ह्याच्यामध्ये एमएसपी जर पाहिलं आपण, तर हे जे डाटा आहे हा गेल्या वर्षीचा डाटा आहे, ठीक आहे. म्हणजे एमएसपी जी आहे ती मीडियम स्टेपल साठी 23-24 मध्ये 6,620 होती आणि लॉंग साठी 7,020 होती, ठीक आहे, 7,020 होती. आता हा एमएसपी जेव्हा बोलतोय तेव्हा आपण ते कशाच्या बाबतीत बोलतोय, इंडियाच्या बाबतीत बोलतोय, ठीक आहे, बरोबर आहे, कारण एमएसपी फक्त इंडियामध्ये दिले जाते. पण आता सगळ्यात महत्वाची स्लाइड ही आहे, कारण एमएसपी या वर्षीची ही पीआयबी वरनं डाटा घेतलेला आहे, ठीक आहे, पीआयबी वरनं डाटा घेतलेला आहे की एमएसपी जी आहे ही या वर्षीची 24-25 साठी, ठीक आहे, 24-25 साठी 7,121 रुपये, मीडियम स्टेपल साठी 7,121 रुपये आणि लॉंग स्टेपल साठी 7,521 रुपये असं आहे, ठीक आहे, 7,121 आणि 7,521. ओके, गॉट इट. चलो, सो हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, बाकीच्या टेबल मधलं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, ठीक आहे. 7,121 हे मीडियम साठी आणि 7,521 हे कशासाठी, लॉंग स्टेपल साठी. प्रोक्युरमेंट ऍट एमएसपी, म्हणजे एमएसपी तो देतोय, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एमएसपी देतोय, बट मग त्या एमएसपी वर प्रोक्युरमेंट किती होती, म्हणजे खरेदी किती केल्या जाते, तर इंडियामध्ये बघा म्हणजे एमएसपी वर खरेदी ही फक्त इंडियामध्येच होते. सो बघा, प्रोक्युरमेंट जी आहे ती 23-24 मध्ये जवळपास 32 लाख बेल्सची म्हणजे जवळपास 10% प्रोडक्शन जेवढं काय आहे त्याच्यात 10% जी आहे ती शासनामार्फत खरेदी केली गेलेली आहे एमएसपी वर, ठीक आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस वर खरेदी शासनाने केलेली आहे, किती, जवळपास 10%, उत्पादनाच्या 10% खरेदी ही शासनाने केलेली आहे, ठीक आहे. ओके, सो हा टक्का जो आहे हा इथे दिलेला आहे, ठीक आहे, आणि इकडे बेल्स मध्ये दिलेला आहे, ठीक आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट. 32 लाख बेल्स म्हणजे 10%, जवळपास 10%, ठीक आहे, ही खरेदी जी आहे ती शासनाने एमएसपी वर केलेली आहे. बघा, हे सगळा जो डाटा आहे ना, हा सगळा जो डाटा आहे खूप महत्वाचा डाटा आहे. मी एकदा थोडस 5 मिनिटांमध्ये रिवाइज करतो तुम्हाला, कारण हे ट्रेंड्स खूप महत्वाचे आहेत. बघा, पहिल्या स्लाइडला आपण काय पाहिलं, हे आपण 25% प्रोडक्शन, 24% प्रोडक्शन मध्ये आहे, जवळपास 1/4 प्रोडक्शन आपला आहे. 60 to 40 हा आपला काय आहे, कॉटन टू नॉन कॉटन फायबरचा रेशो आहे. लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर इन नेट फॉरेन एक्सचेंज आहे, ठीक आहे, याला व्हाईट गोल्ड वगैरे आपण म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर जवळपास 39% ऑफ द वर्ल्ड एरिया जो आहे तो आपल्या कॉटन म्हणजे इंडियामध्ये आहे, ठीक आहे. इंडियामध्ये ग्लोबल मध्ये जेवढा काय एरिया आहे त्याचा 39% हा इंडियामध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर त्यापैकी ही 33% जो आहे आपला, 33% जो आहे आपला कुठे गेला, हा 33% जो आहे हा इरिगेटेड कॉटन आहे, ठीक आहे, इरिगेटेड कॉटन आहे, ठीक आहे. चलो बघो आगे बघो ठीक आहे, आगे देखो नाही, आगे बघो. आगे एरिया दिला, एरिया किती आहे, 125 लाख हेक्टर आहे जवळपास, विच इज ऑलमोस्ट 24% ऑफ
वर्ल्ड, ठीक आहे, विच इज ऑलमोस्ट 24% ऑफ द वर्ल्ड. आत्ताच मागच्या स्लाइडला पाहिलं आपण 441 किलो पर हेक्टर हे आपली बॅच 441 किलो पर हेक्टर हे आपलं काय यील्ड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रोडक्शन कन्झम्पशन आपण हे कॉटनचे झोन पाहिलेत. जे 9 महत्वाचे राज्य आहेत ते हे 3 झोन मध्ये डिवाइड झालेले आहेत. नॉर्थ झोन, सेंट्रल झोन, साऊदर्न झोन. या झोन वाईज यांचं एरिया प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी आहे, ठीक आहे. झोन वाईज एरिया प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी आहे, हे एकदा नजरे खालून घाला. त्याच्यानंतर वर्ल्ड मध्ये प्रोडक्शनच्या बाबतीत आपला सेकंड नंबर आहे, ठीक आहे. सेकंड नंबर आहे. पहिला कोणाचा आहे? चायनाचा आहे, ठीक आहे. कंझ्युमरच्या बाबतीत पण आपण सेकंड आहोत. पहिलं कोण आहे? चायना आहे, ठीक आहे. पहिलं कोण आहे? चायना आहे. बघा इथं दिलेलं आहे. इंडिया एरिया 39%, ग्लोबलच्या 39%, प्रोडक्शन ग्लोबलच्या 24% आणि कन्झम्पशन ग्लोबलच्या 23% आहे, ठीक आहे. हे आकडे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रोडक्शन आणि कन्झम्पशनच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर प्रोडक्शन आपलं 323 लाख बेल्स आहे आणि कन्झम्पशन जे आहे ते 317 लाख बेल्स आहे, ठीक आहे. जेवढं काही आपण कन्झ्युम करतो त्याच्या 10% आपण इम्पोर्ट करतो, ठीक आहे. 10% आपण इम्पोर्ट सुद्धा करतो आणि ओव्हरऑल ग्लोबलच्या 5% आपण एक्सपोर्ट पण करतो, ठीक आहे. एक्सपोर्ट मध्ये पण आपला बऱ्यापैकी वाटा आहे. बघा इम्पोर्ट आपण यावेळेस 2 लाख बेल केलं होतं आणि एक्सपोर्ट जे आहे आपण बाहेर कंट्रीमध्ये किती लाख पाठवलं होतं? 8.60 लाख बेल्स आपण बाहेर कंट्रीमध्ये पाठवलं होतं, ठीक आहे. कंट्री वाईज जर प्रोडक्शन कन्झम्पशन जर पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रोडक्शन जे आहे ते चीनमध्ये होतं, 2 नंबरला इंडियामध्ये होतं आणि 3 नंबरला ब्राझीलमध्ये होतं, ठीक आहे. आणि कन्झम्पशन जर पाहिलं, कन्झम्पशन सुद्धा चीनमध्ये 1 नंबरला होतं, 2 नंबरला इंडियामध्ये होतं, ठीक आहे. आणि 3 नंबरला पाकिस्तानमध्ये होतं, ठीक आहे. हे आता पटपट जसं मी तुम्हाला सांगतोय 2दा, ठीक आहे. आणि तुम्हाला सांगण्याआधी एकदा मी नजरे खालून घातले लेक्चर घेण्याआधी. सो 3दा वाचलं तर हे माझ्याही थोडंफार 70% डोक्यात बसले, तर तुम्हाला पण 2दा-3दा वाचावंच लागणार आहे, ठीक आहे. सो एरिया आणि प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली आपण वर्ल्ड मध्ये, एरिया आणि प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली तर एरिया सगळ्यात जास्त कशाचा आहे? एरिया सगळ्यात जास्त इंडियाचा आहे, 2 नंबरला चायनाचा आहे आणि 3 नंबरला युएसएचा आहे, ठीक आहे. कशाचा आहे? युएसएचा आहे. प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली आपण तर प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत आपण इंडिया जो आहे तो 3 नंबरला आहे. इंडिया जो आहे तो 3 नंबरला आहे, ठीक आहे. 3 नंबरला पण नाहीये बरं का, सॉरी 3 नंबरला पण नाहीये. 3च्या खाली हे दिसतात ना पाकिस्तान, ब्राझील वगैरे, ठीक आहे. सो 3 नंबरला पण नाहीये. 2 नंबरला ब्राझील आहे आणि 3 नंबरला दुसऱ्या कंट्रीज आहेत भरपूर, ठीक आहे. 900 वगैरे, म्हणजे आणखीन याची पूर्ण ही दिलेली नाहीये, पूर्ण लिस्ट दिलेली नाही सगळ्या कंट्रीजची. बट महत्वाचं जर पाहिलं तर प्रोडक्टिव्हिटीमध्ये चायना 1 नंबरला आहे 1950 आणि 1845. ब्राझील 2 नंबरला आहे, ठीक आहे. ब्राझील 2 नंबरला आहे. सॉरी बरं का, सॉरी. आता हे आकड्यांचे खेळ असल्यामुळे थोडेफार झालेले आहेत चुका, ते तुम्हाला एकदा लेक्चर बघावं लागेल व्यवस्थित पुन्हा, ठीक आहे. प्रोडक्शन ट्रेंड्स मध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रोडक्शन आपण चायनाचं आहे, 2 नंबरला इंडियाचा आहे आणि 3 नंबरला ब्राझीलचा आहे, ठीक आहे. कन्झम्पशनचा जर ट्रेंड पाहिला तर सगळ्यात जास्त चायनाचा आहे, 2 नंबरला इंडियाचा आहे आणि 3 नंबरला पाकिस्तानचा आहे, ठीक आहे. कन्झम्पशन मात्र आपल्या तिघांचं हे कन्फर्म जास्त आहे, ठीक आहे. कन्फर्म जास्त आहे, ठीक आहे. यील्डच्या बाबतीत जर इथं थोडंसं मी चूक केलेली आहे, यील्ड इथं लिहिताना, ठीक आहे. यील्ड लिहिताना चायना लिहिलं, युएसए लिहिलं, ठीक आहे. तर चायनाच्या नंतर कोण आहे यील्डच्या बाबतीत? ब्राझील आहे, ठीक आहे. कोण आहे? ब्राझील, ठीक आहे. ब्राझील आहे आणि 3 नंबरला माहित नाही आपल्याला, ठीक आहे. बांगलादेश येऊ शकतं, पाकिस्तान येऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे 2 लक्षात ठेवा. यील्ड म्हणजे प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त चायनाची आहे, 2 नंबरला ब्राझीलची आहे. एरिया माहिती आहे, प्रोडक्शन माहिती आहे, पण कन्झम्पशन माहिती आहे, ठीक आहे. चलो आगे देखो. आगे आपण एक्सपोर्ट ट्रेंड जर पाहिला तर सगळ्यात जास्त युएसए एक्सपोर्ट करतो आणि 2 नंबरला ब्राझील एक्सपोर्ट करतो. इम्पोर्ट जर कोण करतो पाहिलं तर चायना सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतो. त्याच्यानंतर इम्पोर्ट करतो आपला बांगलादेश आणि 3 नंबरला करतो व्हिएतनाम, ठीक आहे. ह्या 3 कंट्रीजचे नाव थोडी नवीन आहेत इम्पोर्ट करणारे, ठीक आहे. चीन, ब्राझील आणि व्हिएतनाम, ठीक आहे. बांगलादेश आणि व्हिएतनाम, ठीक आहे. चायना, बांगलादेश आणि व्हिएतनाम, ठीक आहे. CVV. त्यानंतर बघा एमएसपी जर पाहिलं आपण तर गेल्या वर्षीची एमएसपीचा काही घेणं नाही आपल्याला. या वर्षीची एमएसपी आहे 7121 मीडियम साठी आणि 7521 ही लॉंग स्टेपल साठी, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रोक्युरमेंट जर पाहिली आपण, गेल्या वर्षीची प्रोक्युरमेंट होती, म्हणजे गेल्या वर्षीची एमएसपी किती होती? 7020 होती लॉंग साठी आणि मीडियम साठी 6620. तर या रेटने गेल्या वर्षी जवळपास 32 लाख बेल्स ह्या काय करण्यात आलेल्या आहेत? प्रोक्युअर करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे शासनाने त्या खरेदी केलेल्या आहेत, जे इट इज ऑलमोस्ट 10% ऑफ द टोटल प्रोडक्शन. सो माझी एक विनंती आहे तुम्हाला, हा जो डाटा आहे हा मायन्युटली बघा. हा डाटा 100% तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. डाटा मधले आकडे तुम्हाला येणार नाहीत, पण त्या आकड्याच्या पलीकडे ते आकडे काय सांगताय ते मात्र तुम्हाला येऊ शकतो. तो ट्रेंड आहे त्या टेबल मधला, तो ट्रेंड येऊ शकतो परीक्षेला. सो प्लीज हे लेक्चर व्यवस्थित डबल एकदा बघा. वाटल्यास माझ्याकडनंही काही चुका झालेल्या आहेत, काही फंबल्स झालेले आहेत, कारण तो पूर्ण आकड्याचा खेळ आहे आणि त्या चुका तुम्ही पण करेक्ट करा आणि
पीडीएफ मी याची टेलिग्रामला टाकतो, ती पीडीएफ मात्र नक्की बघून घ्या. ओके, चलो थँक्यू सो मच. आय होप जर तुम्हाला हे मी केलेलं जर एफर्ट पूर्ण टेबल्स आणि हा जर डाटा दिलेला आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका, कारण तुमची लाईक म्हणजे आपल्यासाठी मास्टरसाठी शाबासकी असते, बाकी काही नाही. ठीक आहे, सबस्क्राईब करून ठेवा. असे बाकीचे पूर्ण व्हिडिओज वेगवेगळे एफओ असेल, सीडब्ल्यूसी असेल, बाकी सगळे ऍग्रीच्या रिलेटेडचे व्हिडिओज जे आहेत ते आपल्या चॅनलला येत राहतील. आणि आवडलं असेल तुम्हाला तर नक्की तुमच्या मित्रांसोबत ग्रुपमध्ये मात्र शेअर करा. ठीक आहे, शेअर करा. ठीक आहे, ऍज मच ऍज पॉसिबल शेअर करा, कारण उद्याचा एकच दिवस आहे मित्रांनो आपले व्हिडिओ बघायला. ठीक आहे, सो व्हिडिओ बघा आणि लगेचच पीडीएफ घ्यायला आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेचच येऊन चला. चलो ठीक आहे, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.